नागपूर हे नाग लोकांचं शहर आणि इथल्या नागाचे हिंदू संस्कृतीशी घनघोर युद्ध झालं हे सगळं आठवून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर ही तारीख नागपूर हे शहर नक्की केलं। अट एकच होती आणि ती म्हणजे किमान 1 लाख लोकांनी धम्मदीक्षा घ्यावी। बाबासाहेबांनी ठरल्याप्रमाणे 14 ऑक्टोबरला धम्मदीक्षा घेतली। ही धम्मदीक्षा त्यांनी महास्तवीर भिक्खू चंद्रमणी यांच्या हस्ते घेतली आणि त्यानंतर स्वतःच उपस्थितांना आवाहन केलं। बाबासाहेबांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि एकाच वेळी 5 लाख लोकांनी हिंदू धर्म त्याज्य ठरवून बौद्ध धर्मात प्रवेश केला। बाबासाहेबांच्या बरोबर माईसाहेब यांनीही दीक्षा घेतली, परंतु बाबासाहेबांचे जे राजकीय सहकारी होते त्यांनी धम्मदीक्षेला विरोध केला। दादासाहेब गायकवाड, कांबळे, आवळे, खोब्रागडे या सगळ्यांना 1957च्या सार्वत्रिक निवडणुका व्हायच्या आधी धर्मांतर करायचं नव्हतं। भंडारी यांनी विरोध केला आणि बाबासाहेबांच्या बरोबर धर्मांतर नाही केलं तरी चालेल, परंतु त्यांना विरोध करू नये ही भूमिका उंटखाना इथल्या बैठकीत घेण्यात आली आणि ती मान्य करण्यात आली। अखेर राजकीय प्रमुख सहकाऱ्यांशिवाय बाबासाहेबांनी 2500 वर्षानंतर धम्मचक्र फिरवलं। नागपूर महानगरपालिकेनं दिलेलं मानपत्र त्यांनी स्वीकारलं आणि चंद्रपूर येथील धम्मदीक्षेला ते निघाले। डॉक्टर बाबासाहेब 16 डिसेंबर 1956ला म्हणजे 2 महिन्यानंतर मुंबई इथे मोठा दीक्षा समारंभ घेणार होते। भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते कामाला लागले होते। चंद्रपूरवरून दिल्ली आणि दिल्लीवरून काठमांडू येथील धम्म परिषदेला ते सपत्नीक हजर राहिले। तिथलं त्यांचं भाषण फारच गाजलं। बाबासाहेब मुंबईतील 16 डिसेंबरच्या धम्मदीक्षेकडे नजर ठेवून होते। लोकांचा सहभाग त्यांना सुखवत होता। राजकीय सहकाऱ्यांचा बहिष्कार त्यांना डागण्यात येत होता। मी सवलती मिळवल्या त्या माझ्या खिशात आहेत, जर त्या गेल्या तर पुन्हा मी त्या मिळवून देईन असं बाबासाहेब सांगत होते। परंतु 2-3 महिन्यावर आलेली निवडणूक आणि त्या आधारे मिळणारी खुर्ची त्यांच्या राजकीय सहकाऱ्यांना खुणावत होती। अखेर बाबासाहेबांच्या आयुष्यात 16 डिसेंबर 1956 हा दिवस उजाडलाच नाही। 6 डिसेंबरलाच त्यांचं महापरिनिर्वाण झालं। दिल्ली येथील घरात दिनांक 5 डिसेंबरला रात्री त्यांचं झोपेतच निधन झालं। निधन व्हायच्या क्षणापर्यंत ते बुद्ध अँड हिज धम्म आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संदर्भात पत्रव्यवहार करत होते। म्हणजे त्यांचं आयुष्य धम्म आणि राजकारण यात गुंतलेलं होतं। राजकारणापेक्षा धम्मकारणाला मी जास्त महत्व देतो असं म्हणून त्यांनी बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ लिहिला। बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी मुंबईत येऊन थडकली आणि एकच हाहाकार माजला। जो तो हे झालंच कसं हा एकमेव प्रश्न विचारत होता। बातमीचं खरेपण जाणून घेण्यासाठी पावलं राजगृहाकडे वळली होती। डोळ्यात अश्रूंच्या धारा, माय बहिणी धाय मोकलून रडत होत्या। त्यांच्या कडेवर तान्ही बाळ होती। त्या सगळ्यांची माय बाबासाहेब आंबेडकर यांचं खरोखरच महानिर्वाण झालं होतं। वातावरणात स्मशान शांतता होती। त्यांचा अंतिम विधी दादर इथल्या स्मशानभूमीत झाला। त्यांचं प्रेत धडाधडा पेटत होतं आणि त्या धगीत त्यांनी अस्पृश्यांसाठी दिलेल्या लढ्याचा इतिहास लोकांच्या डोळ्यासमोर पुन्हा जिवंत होत होता।